केपीएल मध्ये धुडगूस घातला होता, षटकार मारले होते. आज त्याच फॉर्म मध्ये नक्कीच आशा करतो की विकी भाऊ इथे बॅटिंग करताना दिसेल. तर पॅव्हलियन मध्ये आल्याबद्दल आपलं सर्वांचं धन्यवाद. काशीद बी संघाचं आपण या ठिकाणी आपल्या कमिटीचं मान राखलं. तर कृपया करून जवान काशीद बी संघ आपण सलामीचे जोडे मैदानात पाठवा, कारण दोन फलंदाज चांगले पाठवा. या ठिकाणी क्षेत्ररक्षण जवान सर्व असंघ थोड्याच वेळा क्षेत्ररक्षण लावेल. जवान क्रिकेट संघ सर्व संघाला मंडळाला तुलसीदास बेलोसे यांच्याकडून 701 रुपयाचं इथे देणगी आलेली आहे. तुलसीदास बेलोसे यांचं मनापासून या ठिकाणी आभार मंडळाच्या तर्फे. धन्यवाद दादा. 751 रुपयाची देणगी आलेली तुलसीदास बेलोसे यांच्याकडून मनापासून धन्यवाद देतो. लिहून ठेवा. या सामन्यासाठी पंच कल्पेश म्हात्रे आणि कल्पेश कोपकर चांगले पंच आहेत, अनुभवी पंच आहेत. कल्पेश म्हात्रे खूप ठिकाणी आज आपल्याला इथे पंच म्हणून दिसतोय आणि इतर स्पर्धेमध्ये सुद्धा ज्यावेळी मॅचेस असतात, टुर्नामेंट असतात, त्यावेळी कल्पेश म्हात्रे याला आवर्जून बोलवलं जातं, कारण खूप अचूक निर्णय असतात. पुरुषोत्तम भगत सुद्धा एक चांगला पंचांच्या भूमिकेत आपल्याला पंचगिरी आपल्याला करताना दिसतो. तर या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज झालं. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असल्यामुळे 9 खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक बघूया निखिल धारवे कुठल्या ठिकाणी पोझिशनला उभा ठेवतोय. कारण लेफ्टी आहे त्याच्यामुळे दोन्ही क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग हॉपच्या डीप मिड विकेटच्या दिशेला इथे क्षेत्ररक्षण लावताना दिसत आहेत. राकेश कासार आणि सिद्धेश कोपकर सलामीला गेलेले जोडी का जवान काशीद बी संघाची. बघूया पहिला षटक घेऊन येतोय निखिल धारवे, आपल्या या पंचकृषी मधला मुरुड तालुक्यामधला एक नावाजला खेळाडू. बरेचसे डावखुळे फलंदाज. हो हो, पहिला हल्ला चढण्याचा प्रयत्न. राजेश रक्षक सुंदर झेल. पहिला धक्का बसतोय सिद्धेशच्या रूपामध्ये. चांगली खेळी करता आली नाही, जास्त वेळ मैदानात राहता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर आपली खेळी संपुष्टात करतोय सिद्धेश कोपकर. शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी अप्पर एज चेंडू वर लागला. चेंडू थोडा वेळ हवेत असताना यशरक्षक चेंडू पकडताना दिसतोय आणि पहिला झेल. पहिला फलंदाज बाद जवान काशीद बी संघाचा सिद्धेश कोपकर. चांगला ऍडव्हान्टेज होतं, वारा सुद्धा लेफ्टीच्या बाजूने आहे, लक्षात घ्या. चांगला ऍडव्हान्टेज आहे लेफ्टीला. राकेश कासार नक्कीच क्रॉस झाला होता, त्याच्यामुळे आता जो नॉन स्ट्राईकला होता तो जो स्ट्राईकला आलेला आहे, वन डाऊनच्या रूपात जातो सुजित कासार. थोडं क्षेत्ररक्षण बदल, कारण राईटी फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षण बदल झालाय. जो डीप मिड विकेटला होता तो लॉंग ऑनला गेलेला आहे, लॉंग ऑफला आहे. असं क्षेत्ररक्षण सजलेलं आहे जवान सर्वे संघाचं. दुसरा चेंडू निखिल कव्हर पॉइंटच्या दिशेला मारला. चेंडू फसलेल्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थ्रो करण्यापूर्वी फलंदाज लाईन क्रॉस करतोय. इथे 1 धावानं काशीद बी संघ आपलं खातं ओपन केलंय. सुंदर असं मैदान ज्यावेळी
बनवण्यापूर्वी आपण बघितलं तर याच्यामध्ये ती मेहनत घेतलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आयोजकाने. हा सुजितचा फटका इथे रनआउट होऊ शकतो. थ्रो करण्यापूर्वी सुजितला पुन्हा एकदा एक जीवदान मिळालं. हे नॉन स्ट्राईकला मिळालं. मग ती स्ट्राईकच्या वेळा लाईन क्रॉस करताना धोका नक्कीच रनआउटचा होता, तिथेही पोहोचला आणि आता इथेही पोहोचतोय. 2 जीवदान मिळतात रनआउटच्या रूपामध्ये. आता बाकी राकेश त्याच पद्धतीने त्या दिशेला मारला फटका. इथे आता बाकी आपल्या इनिंगचा खात्मानं 1 धाव नक्कीच खातं ओपन केलं होतं 1 धावानं, परंतु इथे सुजित कासार बाकी वाचू शकला नाही. रनआउट इथे होतोय, धावचीत बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली गोलंदाजी निखिल धारवेची. तुलसीदास बेलोसे दादा खूप दिवसाने आपल्याला प्रॅक्टिस करताना दिसतो, परंतु मॅच मध्ये बॅटिंग फलंदाजीसाठी खूप कमी दिसतो. परंतु आज त्याला एक संधी आहे दादाला. जर दादाने षटकार मारला तर माझ्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक खास दादासाठी. निखिल धारवे हो त्याच स्क्वेअर लेगच्या डीप मिड विकेटच्या वरून स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी थोडस बॅट उशिरा झाली. चेंडू निसटून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा एक चेंडू आज येणं बाकी या षटकातला. हा जबरदस्त प्रहार बघूया. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. चौकार दादाच्या बॅट मधून चौकार येतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केला नव्हता. सर्कल असल्यामुळे 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑनच्या दिशेला होता, मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक नसल्यामुळे दादाने इथे फायदा उचलला. फायर आहे फायर नक्कीच. काशीद बी संघाच्या पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत. 1-2 फलंदाज बाद होऊन 6. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा झालं, चांगली गोलंदाजी झाली, परंतु एक शेवटचा चौकार निखिलचा थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन प्रकारचा पडला आणि दादानी त्याचा फायदा उचलला. तर निखिलने गोलंदाजी पाहायला गेला तर सुरेख केलेली आहे. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आलेला आहे राज, एक युवा खेळाडू, एक दमदार आपल्या पंचकृषीमध्ये ज्यांनी सुरुवात केलेली आहे. क्रिकेटर म्हणून एक हिरा म्हणून त्याची आता ओळख होतीये आणि इथे सुद्धा चांगली पॉवर, चांगली ताकद राकेशकडे आहे. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न राकेशचा निश्चित आहे. पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय, कारण ऑफस्टंपचा खूपच चेंडू बाहेर होता. 1 धावनं पुन्हा एकदा धाव संख्येत भर होते. जयमान काशीद बी संघाची 7 धाव संख्या. इथे पुन्हा एकदा सोडलाय, ऑफस्टंपचा खूपच चेंडू बाहेर. दुसरा चेंडू राज वाईट टाकतोय, बाह्य टाकतोय. हो राकेश बॅटवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. इथे बाकी चकवलेला आहे फलंदाज राकेशला. राजने कोणती धाव दिली नाहीये. यष्टिरक्षक निखिलने चेंडू हातात पकडला. धाव इथे आलेली नाही या चेंडूवर. पुढील चेंडू राजचा पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. हो उंच चेंडू जातोय लंघाच्या दिशेला. क्षेत्ररक्षक सरोजने झेल टिपलेला आहे. राकेश निवाकी उंच मारण्याचा प्रयत्न केला, षटकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा बॅटच्या वरच्या दिशेला लागला. चेंडू खूप वेळ हवेत राहिला. सरोज टायमिंग घेऊन जसा चेंडू वर उचलला गेला, हवेत गेला, सरोजने आपली जागा सोडली आणि झेल पकडण्यासाठी पुढे सरसावला आणि सुंदररित्या सरोजने झेल टिपलेला आहे. तिसरा धक्का बसतोय राकेशच्या रूपामध्ये काशीद बी संघाला. धाव संख्या झालेली 8 आणि वैयक्तिक राकेश जास्त 1च धाव करून बाद होतोय. विकास घोसाळकर गेलेला आहे राकेशची जागा घेण्यासाठी. दादा बाकी चांगल्या लय मध्ये आहे, 1 चौकाराने खेळतोय. हा जबरदस्त प्रहार
ते एक धाव आलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी चोरटी धाव इथे पण नक्कीच बाद. कारण खूप वेळा बॅट हवेमध्ये होती, फळे हवेमध्ये होती आणि त्याच्या आधीच राज आपलं काम चोख निभावलेलं आहे. चेंडू संपला लावला. हेमंत साळके जातोय. विकास बाद होतोय. विकास हेमंत साळके जातोय. काशीद बी संघामध्ये ज्यानं काशीद बी संघामध्ये आतापर्यंत 3 फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये बाद झालेले आहेत. दादानी वगैरे आपली विकेट राखून ठेवलेली आहे. एका मागे फटके मारतच आहे. चांगलं म्हणायचं मध्ये बीट होत नाहीये दादा. चांगली फलंदाजी, चांगला सूर गवसलेला आहे दादाला. राजची सुद्धा चांगली गोलंदाजी. हेमंत साळकेने सुद्धा चांगला प्रहार केला आहे. क्षेत्ररक्षण एकच धाव देतोय. क्षेत्ररक्षक धाव संख्या 11. राजच्या या षटकातील शेवटचा एक चेंडू. ओहो, स्लोअर प्रकारचा चेंडू आपण बघूया. दादाने सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. इथे एक धाव. धाव संख्या 12. तर काशीद बी संघाचं स्कोरिंग रन रेट जे आहे ते 6 धावांचं आहे प्रत्येक षटकामागे. 12 धाव संख्या. शेवटचं षटक आहे. अजून दादाकडे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या 6 चेंडू मध्ये दादा फलंदाजी चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण आतापर्यंत तरी दादाने जेवढ्या चेंडूचा सामना केला तेवढे चेंडूचा त्याने फेस केला आणि प्रत्येक चेंडूवर धावा काढलेल्या आहेत. हे खूप महत्वाचं. सरोज एक युवा खेळाडू, हा सुद्धा एक दमदार गोलंदाज. ओहो, चांगल्या पेसने हा चेंडू बाउन्स टाकतोय. इथे एकही कोणतीही धाव नाही. सरोज बऱ्याच ठिकाणी मॅच विनर ठरलेला आहे गोलंदाजच्या रूपामध्ये. मॅच सामने खेचून आणलेले आहेत. आता बाकी थोडासा चेंडू लागला इनर एज खालच्या साईडला. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव करून इथे स्ट्राइक चेंज झालेली आहे. हेमंत साळके येतोय. धाव संख्या 13. 2 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 4 चेंडूचा बघूया जर्मन बी संघाला धावा किती जमवतोय. इथे बाकी बाद होते कारण थोडासा एजचा आवाज आला. नक्कीच हेमंत साळके इथे प्रामाणिकपणे आपलं विकेट्स फलंदाज तंबूत परतताना नाराज दिसतोय. काय हरकत नाही. एक धावानं आपलं अकाउंट सुद्धा ओपन केलं होतं. थोडासा प्रॅक्टिसचा पण थोडासा या ठिकाणी इश्यू आहे, परंतु काही हरकत नाही. एक्सपिरियन्स खूप आहे. राजेंद्र धोंड जातोय. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी. धाव संख्या स्थिर आहे. धावा झालेल्या आहेत 13. 3 चेंडू येणं बाकी. 4था चेंडूचा सामना बघूया. राजेंद्र धोंड. हो हो, त्रिफळाचीत होतो या ठिकाणी राजेंद्र धोंड. बस आताच क्रीजवर गेला, खेळण्यास सुरुवात केली आणि राजेंद्र धोंड 2 सेकंदामध्ये रिटर्न. काही हरकत नाही. अजून 2 चेंडू येणं बाकी. धाव संख्या 13. दादाकडे अशा वेळेला स्ट्राइक असणं गरजेचं होतं, परंतु नॉन स्ट्राइकला असल्यामुळे फलंदाजीसाठी नाहीये. तर आता फलंदाजीसाठी गेला मीय. त्या ठिकाणी मला वाटते धावची देऊ शकेल, पण दादाकडे 1 चेंडू आहे. 1 चेंडूवर मोठा हल्ला चढू शकतो दादा, कारण 1 चौकार नक्कीच आपल्या संघाला मारलेला आहे. चेंडू जातोय. जरी क्षेत्ररक्षक नसता तर 2 चौकार गेला असता, पण इथे रोहितने कामचोख निभावलेला आहे. झेलबाद होतोय दादा शेवटच्या चेंडूवर. धाव संख्या होते जर्मन काशीद 20 संघाची पहिल्या इनिंग मध्ये 13 धावा जिंकण्यासाठी 14 धावांचं अतिशय सोपं आव्हान जर्मन सर्वे अ संघासमोर ठेवलेलं आहे. जर्मन सर्वे अ संघामध्ये खूप चांगले नवीन खेळाडू तयार होत आहेत
निखिल दार्वे एक अनुभवी आणि एक सिनियर खेळाडू आहे, पण इतर बघायला गेला तर राज सुद्धा 4-5 या 3-4 वर्षांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. सरोजने सुद्धा, रोहित सुद्धा, इतर खेळाडू सुद्धा चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. जयमान सर्वे संघाचे प्रणित सुद्धा आहे. तर 13 धावांचं एक लक्ष ठेवलेलं आहे जयमान सर्वे असंघासमोर. 14 धावांचं 18 चेंडूंमध्ये. हॅलो, फलंदाज पाठवायचे. फलंदाज जयमान सर्वे असंघाचे. चला फलंदाज पाठवा. निखिल धारवे आणि राज धारवे अशी सलामीला जोडी जयमान सर्वे संघाकडून मैदानात जाताना. अठरा चेंडूत 14 धावांची आवश्यकता. हेमंत चाळके गोलंदाज करण्यास, गोलंदाज प्रथम षटक घेऊन येतो. एक गोलंदाज हेमंत चाळके जयमान काशीद बी संघाकडून प्रथम गोलंदाजी करेल, पहिलं षटक टाकेल. छोटस आव्हान आहे 14 धावांचा 18 चेंडूंमध्ये आणि निखिल आणि राज ही सलामीची जोडी किती चेंडूंमध्ये आणि किती षटकांमध्ये सामना संपवतोय ही येणारी वेळ सांगेल. सुरुवात झालेली आहे. हेमंतने बघ याचो टप्पा आणि चेंडू निर्धाव निघतोय. इथे बीट होतोय. निखिल स्लो संथ गतीने मारण्याचा प्रयत्न होता निखिलचा. कव्हर पॉइंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न होता. इथे बघा आता शॉर्ट ऑफ लाईन प्रकारचा चेंडू स्लोअर गतीचा वेट करून दिलं, बॅटवर येऊन दिलं आणि चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने मागे चौकाराच्या रूपामध्ये बदल केलेला आहे या फटक्याने. इथे चेंडू अडला का? सॉरी असं वाटलं की इथून चौकार जाईल, परंतु निश्चित 2 धावा आलेल्या आहेत. तर हेमंत साठी चांगली संधी होती आणि अजून सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहे. निखिल धारवेचा जर विकेट्स घेतला तर प्रशांत खेडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं या ठिकाणी भरघोस असं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रयत्न निखिलचा, सरळ स्ट्रेट लॉंगहॉपच्या दिशेला, परंतु बॅटची अपर एजचा चेंडू मागे येऊन फर्स्ट स्लिपच्या दिशेने मागे गेला. क्षेत्ररक्षण झालं तिथे एकच धाव दिली जयमान बी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या होती 5. चांगली गोलंदाजी इथे म्हणावं गेल हेमंत चाळके याची. राजने खरेखोर इथे टायमिंग असावं लागतो, ताकद पण तेवढी असावी लागते आणि याचा नमुना आता इथे पेश केलेला आहे.
जबरदस्त प्रहार शॉट आपल्या प्रकारचा चेंडू स्लोअर गतीचा चेंडू टाकला होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. राजने धुडकावून दिला वन बेसने षटकार. शेवटचा चेंडू येणं बाकी. धावा झालेल्या आहेत 11. आता जिंकण्यासाठी उर्वरित 13 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पुढे होऊन स्टेप आउट झालेला आहे. पुन्हा एकदा धुडकावून देतो. नवीन चेंडूचा सामना बघा कशा प्रकारे करतोय. लगातार दुसऱ्या षटकाराने मॅच संपून दिलेल्या राजने जर्मन सर्व असंघ या ठिकाणी विजय होतोय. पहिल्या षटकांमध्ये मॅच संपवलेली आहे निखिल आणि राजने. जर्मन सर्वे संघ या ठिकाणी विजय होतोय. पहिलाच सामना जिंकलेला आहे जर्मन सर्वे संघ.